नमस्कार मंडळी, मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम आजच्या भागामध्ये नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये बसलेले आहेत. तर तो सीन त्यांनी पुढे कंटिन्यू केलेला आहे. तर नंदिनी जीवाला म्हणत असते की आपण डिवोर्स घेतोय तर हे आपण घरी कसं सांगायचं. तर जीवा म्हणतोय जीवा पण तेच तिला विचारत असतो की मला तर खूप भीती वाटते आहे. तर आई आणि बाबांची रिॲक्शन काय असेल मला हे समजतच नाही आहे. तर आपण करायचं का. तर नंदिनी म्हणते तुमचं तर ठीक आहे हो, पण मला दोन दोन घरी सांगायचं आहे की माझ्या माहेरी पण सांगायचं आहे आणि माझ्या सासरी पण सांगायचं आहे. तर ते आईबाबांना काय वाटेल कसं वाटेल हे दोघेजण विचार करत असतात. आणि त्यावेळेस ना मग नंदिनी जेव्हा मग असं म्हणतो आणि झोपायला जातो. आणि इकडं पिहू झोपलेली असते. तर पिहूला तेच आठवत असतं की वसुंधरा काकूनेच नंदिनीला किडनॅप करण्यासाठी लग्नामध्ये दीपकला पाठवलेलं असतं आणि नंदिनीला किडनॅप केलेलं असतं. तिला हे आठवून ती खूप रडत असते. तिला काहीच समजत नसतं की नक्की करावं काय. आणि इकडे पुढचा सीन रम्या आणि वसुंधरा काकूंचा घेतलेला आहे. तर वसुंधरा आत्या म्हणत असतात की मला खूप भीती वाटते आहे. माझा सकाळपासून उजवा डोळासारखा फडफड करतो आहे. काही ना काही घडीत घडणार आहे असं मला वाटते. आणि मी तुला काल बोलले होते की आपलं चोरून बोलणं कोणीतरी ऐकलेलं आहे की मी नंदिनीला किडनॅप केलं हे मी तुला सांगत होते. तर रम्या म्हणते आई तू काही पण कसा विचार करतेस का, असं काही होणार नाही. त्यावेळेस वसुंधरा म्हणतात की असं तुला वाटतंय, पण जर घरात कोणाला कळलं तर खूप म्हणजे अनर्थ होईल दीपकबद्दल. तर ती म्हणते की दीपक हा भूतकाळ होता आणि तो भूतकाळात जमा झाला, तू त्याला विसरून जा. त्यावेळेस ना वसुंधरा म्हणते खरंच का, असं काही होणार नाही. आणि ती देवाच्या म्हणते की देवा एवढ्यातून मला फक्त वाचव. आणि रम्या इकडे म्हणते जर ज्यावेळेस घरात कळेल की ते डिवोर्स घेणार आहेत पार्थ आणि काव्या, तर त्यावेळेस घरामध्ये बॉम्ब फुटेल अशी ती म्हणत असते. इकडे नंदिनीकडे पिहू येते, कारण पिहूला नंदिनीला सांगायचं असतं तिने जे काय ऐकलेलं आहे ते. तर ती म्हणते की नंदिनीकडे येते. तर नंदिनीला म्हणते की ताई इकडे ना मला तुला काही सांगायचं आहे. तर त्यावेळेस हे म्हणते की पिहू म्हणते बोल ना मला काय सांगायचं आहे, तू इथे बस ना मला सांगायचं असं म्हणते. आणि तिला सांगायच्या आधी तिला घाम फुटत असतो. तिला नक्की काही बोलावं काही समजत नसते. पिहू खूप घाबरलेली असते. तर ती म्हणते अरे सांग ना, मी काकूंना फोन लावू का, देऊ का लावून, तुला बोलायचं आहे का, त्यांची आठवण येते का खूप. तर ती म्हणते नाही ताई अशी ती म्हणत असते. तर ती म्हणत असते अगं ताई मी तुला कसं सांगू, मला तुझ्याबद्दल सांगायचं आहे. तुला किडनॅप केलेलं होतं, तर सगळा वसुंधरा काकूचा प्लॅन होता, हे सगळं ती मनात बोलत असते. आणि ती खूप घाबरलेली दाखवलेली आहे. त्यावेळेस नंदिनीला तिची खूप काळजी वाटत असते. तर त्यावेळेस मग इकडे ती म्हणते की नाही ताई मी जाते आता, आणि म्हणून ती जायला लागते. तर ती तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करते, पण ती थांबत नाही, ती निघून जाते. त्यावेळेस तिकडून पार्थ फोनवरती कोणीतरी निशा असते तिच्याशी बोलत असतो. ती म्हणत असतो की तुम्ही आता काव्याला त्रास देऊ नका, काव्याला त्यांचा अभ्यास करू द्या, काव्या खूप हुशार आहे, तरी माझ्यामुळे तिच्या करिअरमध्ये कोणतीही बाधा येता कामा नाही, त्यांना फक्त फोकस त्यांचा फक्त अभ्यासावरती असला पाहिजे, असा तो फोनवर बोलत असतो. तेवढ्यात तिकडून पाठीमागून पिहू येते. कारण आपण कालच्या प्रोमो बघितला आहे की पिहू पार्थला आणि नंदिनीला सांगण्यासाठी येत असते की जे काही वसुंधरा कोणी केलं. त्यावेळेस ती म्हणते की दादा मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. ती खूप घाबरलेली बघून त्याला खूप म्हणजे टेन्शन येतं की नक्की झाले का हिला. म्हणून तो तिला तिथं बसवतो, तिचा घाम पुसतो आणि तिला पाणी देतो. तर तेवढ्यात पिहू म्हणते की दादा मला तुला सांगायचं आहे अशी म्हणते. आणि ती ज्यावेळेस सांगायचं तर त्यावेळेस तिच्या तोंडातून काही शब्द फुटत नसतात. ती सेम विचार करत असते की मी कसं सांगू दादाला, आणि हे जर सगळं वसुंधरा काकूला कळलं तर काय करतील, कसं होईल, अशी तिला खूप भीती वाटत असते. आणि ती खूप लटलट कापत असते. तर त्यावेळेस ना तेवढ्यातच पार्थला फोन येतो. त्यावेळेस ना पिऊ तेवढ्यात तिकडून पळून जाते. आणि पार्थ विचार करतो ही अशी काय आहे, अशी गेली. तेवढ्यात पुढचा सीन हा मानिनी काकूंचा दाखवलेला आहे. मानिनी काकू फोनवरती बोलत असतात कोणाशी तरी, आणि त्यांना सांगत असतात की असं हे वगैरे काही गोष्टी त्या समजून सांगत असतात. तर त्यावेळेस तिकडून आपली पिहू येते. आणि पिहूला बघून पिहू एकदमच येऊन तिथे चक्कर पडते. तर त्याला काही समजत नाही. म्हणजे पिहूला थोडक्यात असं म्हणायला गेलं तर फिट आलेली असते का तिचं डोकं दुखत असतं हे काही कळत नाही. तर मानिनी काकू एकदम सावरतात आणि ओरडतात एकदमच, पिहू तुला काय झालं असं म्हणतात. त्यावेळेस तिकडून सगळेजण पळत येतात. वसुंधरा पार्थ काव्या सर्व जे कोण आहे, सॉरी काव्या इथे नसते, काव्या तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला गेलेली असते वाटतं. तर मग तिला पिहूला परत ते आठवतं की वसुंधरा काकू अशा म्हणजे बोललेल्या. तर ती मानिनी काकू काय करतात की तिला
आठवतं आणि ती परत चक्कर येऊन पडते. तेवढ्या सगळेजण येतात आणि तिला उठवतात आणि तिला बसवतात. तर त्यावेळेस ना की तिला पाणी प्यायला देतात, सगळं करतात. त्यावेळेस ना रम्या आणि वसुंधरा पण आलेले असतात. नक्की हिला झालं काय? तर तिला काहीतरी फिट आलेली असते बहुतेक. तर त्यावेळेस ना मग सगळेजण तिला उठवतात, हातपाय चोळतात, तिच्यावरती पाणी टाकतात, सर्व करतात आणि ते खूप पॅनिक झालेले असतात. पण थोड्याच वेळाने पिहूला जाग येते की म्हणजे नक्की हिला झालं काय आहे असं हे कोणाला समजत नसतं. ही एवढी कोणाला घाबरली, कशाला घाबरली हे समजत नसतं. पण त्याला थोड्या वेळाने जाग येते. तेव्हा तिला ते सगळेजण उठवून खुर्चीवरती बसवतात आणि विचारतात, का गं काय झालं आहे? तू एवढी घाबरलीस का आहे? तर ती एकदम काय करते की अशी पाठीमागं बघते, तिला वसुंधरा काकू दिसतात. तर ती एकदम नंदीला बिलगते आणि मिठी मारते. आणि नंदिनी तिला मग घेऊन, "अरे बाळा काय झालं? तू मगाशी पण आली होतीस मला सांगायला." पार्थ पण तिकडून तेच म्हणत असतो की "अगं मला पण तू आली होतीस सांगायला, नक्की तुला सांगायचं काय आहे ते तर सांग ना. तिथून पण तू अशीच पळून आली." इथून पण मानेन काकू म्हणतात, "का काय झालं?" नंदिनी म्हणते की "काय माहीत नाही हो, आली होती, खूप घाबरली आणि एकदमच इकडे निघून आली, काही समजत नाही." आणि पिहू सांगायला जाते तर तिकडून एकदम वसुंधरा काकू असतात. तर वसुंधरा काकूंना एकदम आठवतं की काल जे कोणीतरी ऐकलंय ते नक्की पिहू तर नव्हते ना, पिहून तर ऐकलेलं नाही ना. तर वसुंधरा काकू लगेच एकदम तिच्याकडे बघून म्हणतात, "सांग ना पिहू सांग." तर ती एकदम घाबरते आणि तिला काही सुचत नाही आणि तर ती म्हणते की नाही आता माझं खूप डोकं दुखतं आहे, तर तुम्ही सगळेजण मला माझ्या रूममध्ये नेऊन सोडा." तर तिला सगळेजण वसुंधरा परत इकडे विचार करायला लागते की नक्कीच हीच ती आहे की हिने ऐकले, हिचं काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे, नाहीतर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी अंगलुटी येतील, सांग ना सांग असे सारखे तिला टॉर्चर करते. त्यावेळेस पिहू रागानेच तिकडं निघून जात असते. इकडं जीवा आणि पार्थचं असं दाखवलं की नक्की हिला झाले काय? ही अशी का करायला लागली? हिला डॉक्टरांना बोलवावं लागेल. आणि इकडे वसुंधरा काकू हाच विचार करत असतात की आता जर हिने जर घरात सगळ्यांना सांगितलं तर आपलं काहीच खरं नाही, असा ते विचार करत असतात. आणि मानिनी काकू आणि नंदिनी तिला नेऊन झोपवतात आणि तिला खूप ताप पण आलेला असतो आणि तिला फिट आलेली असते, त्यामुळे तिला काही सुचत नसतं पिहूला. मग त्यावेळेस नंदिनी म्हणते की थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. म्हणून तिथं एक गोळी असते, ती तिला गोळी देते. गोळी दिल्यानंतर पिहू शांतपणे झोपी जाते आणि त्यानंतर पण पिहू म्हणत असते की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, पण मला आत्ता खूप डोकं दुखते, मी तुमच्याशी नंतर बोल. नंदिनीला कळतच नसतं की हिला नक्की सांगायचं तर आहे काय. त्यामुळे नंदिनी पण खूपच म्हणजे पॅनिक झालेली दाखवली आहे. आणि इकडं मानिनी काकू पण खूपच पॅनिक दाखवले. ते लगेच फोन करतात आणि म्हणतात की काकांना आणि तिला बोलवून घ्या. तर ते लगेच म्हणते हो ठीक आहे, मी फोन करून त्यांना सांगते आणि बोलवून घेते, अशी ती बोलत असतात. आणि पिहूची अवस्था म्हणजे खूपच बेकार दाखवलेली आहे. आणि आपण पुढे बघू म्हणजे पुढे मानिनी काकूंना नंदिनीला तर एवढं टेन्शन आलं असतं, तर त्यांना तर काही सुचत नसतं की ही पिहू अशी का करते, नक्की पिहूला झालं आहे काय, आपण करायला काय पाहिजे. म्हणजे त्या असं नंदिनीशी बोलत असतात की ही अशी का एकदमच हिला फिट आली, ही अशी कधी करत नाही, मला तर हिचं काही कळेनच झालेलं आहे, असं मानिनी काकू म्हणत असतात. मग तेवढ्यात ना इकडे पार्थ तिथं बसलेला असतो आणि पार्थला आठवत असते की आपण काव्याला कसं सही करावी लावली काव्याच्या मनात नसताना सुद्धा आपण तिच्याकडून, आणि काव्या त्यावेळेस किती रडत होती हे सगळं त्याला आठवत असतं. तेवढ्यातच तिकडून नंदिनी येते आणि त्याच्या शेजारी येऊन बसते. म्हणते की बसू का मी इथे? तर तो म्हणतो हा बसा. तर मग त्यावेळेस ना ते दोघं पण हा विचार करत, ते दोघं पण एकमेकांसोबत बोलताना दाखवले. म्हणजे या दोघांची बॉन्डिंग खूपच छान दाखवलेली आहे की ते म्हणत असतात की आम्ही पण डिवोर्स फाईल केलेली आहे. तर त्यावेळेस ती म्हणते तुम्ही पण केली आणि कधी? आणि त्याच दिवशी सत्यनारायणच्या, म्हणूनच तुम्ही ते मंगळसूत्र आणि सत्यनारायणबद्दल बोलत होता का? तर ती म्हणते हो, मला नक्की काहीच कळत नाही. आणि असं म्हणजे त्या दोघांचं एकदम असं बॉन्डिंग दाखवलेलं आहे आणि बोलणं दाखवलेलं की पिहूचं बद्दल असं तर आपण आपल्या आईवडिलांना सांगितल्यावर त्यांची काय अवस्था होईल ह्या सगळ्याचा ते विचार करतात. पण ते म्हणतात की पण त्यांना मोकळं करणं गरजेचं आहे, कारण की त्यांना जर ह्या नात्यात राहायचं नसेल तर आपण त्यांना मोकळं करायलाच पाहिजे, असे पार्थ आणि नंदिनी बोलत असतात. पण जे त्या दोघांना पण असं कळत नसतं की आपण करायला काय पाहिजे. तर त्यावेळेस नंदिनी म्हणते की ज्यावेळेस मला गरज असते, ज्यावेळेस मला बोलायचं वाटतं त्यावेळेस तुम्ही इथे बसलेला असता. आणि म्हणजे त्यांचं एक वेगळ्याच प्रकारचं बॉन्डिंग इथे आपल्याला बघायला मिळतं.
पण पार्थ म्हणतो की असं नाही आहे, जे काय आहे, जे काही झालेलं आहे ते खूप चुकीचं झालेलं आहे. आपण आता करू काही शकत नाही. पण आता जे काय होणार आहे ते पण ते सगळ्यांच्या चांगल्यासाठी घडते का? तर जर प्रेमच नसेल तर आपल्या नात्यांमध्ये जर प्रेमच नसेल तर आपण कसा आपला संसार करणार? पण कोर्टाने आम्हाला 6 महिन्यांची मुदत दिलेली आहे. 6 महिने आम्हाला एकत्र राहायचं आहे. ते पण इकडं म्हणते की सेम आम्हाला पण कोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही 6 महिने एकत्र राहून बघा. पण आपल्याला 6 महिने म्हणजे पण हे खूपच आहे. जर दुसरा कोणाकडनं कळण्यापेक्षा जर आपण स्वतःच जर आपल्या घरात सांगितलं तर ह्या गोष्टी खूपच सॉर्ट आउट होतील. पण सांगायचं कसं हे काही समजत नसतं. असं म्हणजे या दोघांचं इथं विचार चालू असतात की आपण घरात सांगायचं कसं, बोलायचं कसं. कारण हे दोघे खूप मॅच्युअर दाखवलेले आहेत आणि त्यांचे जे काही जोडीदार आहेत ते म्हणजे असे हे दाखवलेले आहेत, थोडेसे इमॅच्युअर दाखवलेले आहेत. पण आता त्यांना कळतं की त्या दोघांचं पण त्यांच्यावरती प्रेम होत चाललेलं आहे. पण काही गोष्टी ह्या कराव्या लागणार आहेत हे त्यांना पण आता कळतं. म्हणजे त्यांचं खूपच छान दाखवलेलं आहे. आता आपण येणाऱ्या भागांमध्ये बघू की नक्की पार्थ काव्याच्या का जीवा नंदिनीच्या डिवोर्सबद्दल घरातल्यांना कळतं आणि इकडं जीवा झोपलेला असतो. तर तेवढ्यात म्हणणे का कळतात म्हणते तो स्वप्नात म्हटलं असतं, मला या मुगातीवर झोपायचे, मला नको ना उठवू, हे करू, मला खूप छान वाटतंय, हे ते असा तो बडबड करत असतो. तेवढ्यातनं मान्य काकू त्याला उठवतात आणि म्हणतात, अरे तू रोजच खाली झोपतोस का? मग तेवढ्यात त्याला एकदम जाग येते. तर तो म्हणतो की आई तू आणि इथे तर तू रोजच खाली झोपतोस का? तर तो म्हणतो नाही गं, माझं जरा पाठ खूप दुखत होती तर फॉर अ चेंज म्हणून मी खाली झोपलेलो होतो. तर मला समजत नाही आहे. तर मानगाव काकू म्हणतो पण मला तर मग त्यावेळेस पण तू खालीच होता, आज पण तू खाली झोपलेला होता. तर जीवा म्हणतो अगं आई तसं काही नाही, मी फॉर अ चेंज म्हणून झोपलेलो आहे. आणि एकदम त्यावेळेस मानगाव काकू म्हणतात बरं ठीक आहे चालेल. आणि त्यावेळेस जीवा असा मनात विचार करत असतो, बरं झालं मी सगळं काही बोललो नाही. जर आईला समजलं असतं की मी रोजच खाली झोपतोय तर आईची अवस्था काय झाली असती, असं तो त्याच्या डोक्यामध्ये विचार येतात. आणि मानगाव काकू म्हणतात का रे जीवा कुठे हरवलं असतो? तर तो म्हणतो नाही का आई कुठे नाही हरवलो असं जीवा उत्तर देत असतो. आणि मग मानगाव काकू म्हणतात बरं ठीक आहे हे सगळं आवर आणि ये बाहेर नाश्ता चहा करायला. तर तो म्हणतो बरं आई बरोबर तू हो पुढे, मी आलोच पाठीमागून असा जीवा म्हणत असतो. आणि जीवानंतर खुश फील करतो, बरं झालं असं त्याला वाटतं. आणि पुढच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये असं दाखवलेलं आहे की मानिनी काकू नंदिनीला म्हणत असतात की तू या घरची सून आहेस आणि माझ्यानंतर तू सगळ्या जबाबदाऱ्या नक्कीच पार पाडशील असं मला वाटतं. त्यावेळेस नंदिनीला खूप वाईट वाटत असतं की आपण ह्यांना फसवतोय, असं तिच्या मनामध्ये ते गिल्ट असतं, आपण कसं सांगायचं यांना. आणि इकडे वसुंधरा काकू म्हणतात की काल कोणी तर नाही तर पिहूने सगळं ऐकलंय, आता कसं होणार? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.